बीडमध्ये ओबीसी बहुजन पार्टीने सध्या उमेदवार दिलाय। पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे यांच्या उमेदवारीनंतर आता ओबीसी बहुजन पार्टीने देखील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार दिलाय। ओबीसी आंदोलनामध्ये प्रमुख चेहरा असलेल्या प्राध्यापक टीपी मुंडे यांच्या नेतृत्वात बीडची निवडणूक लढली जाणार आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढलंय। ओबीसी बहुजन पार्टीचे समन्वयक टीपी मुंडे आणि उमेदवार यशवंत गायके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। या पक्षाचे नेते टीपी मुंडे सर आहेत, आपण त्यांचे संवाद साधून घेऊया। नेमकी काय भूमिका आहे आणि कुठले प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, काय सांगा सर? प्रश्न आमच्या समोर एकच आहे, आमच्या ओबीसीचं आरक्षण आम्ही कुणालाही घेऊ देणार नाहीयेत। याचा बचाव करण्यासाठी आमचे हे उमेदवार यशवंत गायके आहेत, यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आणि या प्रश्नावर ते जातनिहाय जनगणना जे काय बोलतात की आमची एवढी जात आहे तेवढी जात आहे, म्हणून आमचं म्हणणं आहे की दूध का दूध पाण्याचं पाणी हो द्या ना। ओबीसी जातनिहाय जनगणना हो द्या, महाराष्ट्रात हो द्या, देशात हो द्या, ही आमची मागणी राहील। आणि संसदेमध्ये गेल्याच्या नंतर हा रेल्वेचा प्रश्न आहे, 20-25 वर्षापासून पडलेला आहे, त्याच्यावर पहिल्यांदा बोलतील। आणि जो गोर गरीब आमच्या जनतेचा जो प्रश्न आहे ओबीसीच्या, त्या ओबीसीच्या, एससीच्या, व्हीजेएनटीच्या या प्रश्नासाठी हा आमचा उमेदवार संसदेमध्ये लढेल आणि जे प्रश्नांचे आहेत ते लढतील। ओबीसीच्या या लढ्यात तुम्ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, आता ते देखील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे आणि तुमचा देखील उमेदवार इथे आहे, तर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देणार का आणि त्यांचे आशीर्वाद या मतदारसंघात घेणार आहेत? छगन भुजबळ साहेब हे आमचे नेते आहेत, त्या नेत्याने आम्ही सर्वांनी मिळून ओबीसीवर होत असलेला अन्याय हा दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे, आम्ही आंदोलन केलेत। त्या आंदोलनामध्ये भुजबळ साहेबांना बी वाठ्ठलत्या संकटाला तोंड द्यावं लागलेलं आहे, त्यांच्या सुद्धा आया बहिणी वाठ्ठलते काढलं, आमच्या सुद्धा आया बहिणी वाठ्ठलते त्यांनी काढलं, तरी आम्ही मागे सरकलेलो नाहीयेत। आमचा प्रश्न आहे, आम्ही ओबीसी साठी जगणं, ओबीसी साठी मरणं हे आम्ही स्वीकारलेलं असल्यामुळं आज या बीड जिल्ह्यातला जो ऊसतोड कामगार आहे, जो वंजारी समाज आहे, बंजारा समाज आहे, धनगर समाज आहे, माळी समाज आहे, 18 पगड जातीचा आहे, याच्या हात ओढत असलेला हा एवढा स्वतःच्या प्रश्नासाठी एवढं करतो आणि हा सगळा ओबीसीचा प्रश्न आहे, म्हणून त्यांचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्याचं आम्ही काम करणार आहोत। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।